नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आज किल्ले रायगडावरती आहोत, छत्रपतींच्या राजधानीमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय गंगासागर तलावामध्ये या ठिकाणचे गाईड्स जे आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत असतात। जेव्हा आपण गडावरती प्रवेश करतो त्यावेळेस या ठिकाणी जो इतिहास सांगितला जातो, आपल्या अंगावरती शहारे आणण्यासारखा इतिहास जो सांगितला जातो, अशी या गाईड्स या ठिकाणी काम करत असतात। आणि हे गाईड्स आज आपल्या गडासाठी, आपल्या छत्रपतींच्या गडासाठी या ठिकाणी आपलं स्वतःचं हे करून गाईडचं काम बाजूला ठेवून सुद्धा या ठिकाणी गडावरती साफसफाईला लागलेत। आणि आपण गंगासागर तलावामध्ये आहोत आणि या तलावामध्ये पाहतोय आपण की मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय आणि हा गाळ साचण्याचं काम हे आता या ठिकाणी गाईड्स आणि या ठिकाणच्या काही महिला वगैरे करत आहेत। त्यामुळे आपण या पाहतोय नेमके आता आपल्यासोबत आहेत चेतन अवकिरकर। चेतन दादा, काय सांगाल, आज आपण किल्ले रायगडावरती गड साफसफाईची मोहीम हातात घेतली, कसं पाहताय? आज जर पाहिलं तर गंगासागर तलाव म्हणजे इथे येणाऱ्या लाखो शिवभक्तांचं पाण्याची व्यवस्था एका गंगासागर तलावामुळे होते। अशा अनेक टाके गडावर तुम्हाला बघायला मिळतील, पण या तलावामुळे शिवभक्तांसाठी असेल, गडावरती विविध कार्यक्रम होतात, शिवराज्याभिषेक असेल, पुण्यतिथी असेल, अशा अनेक कार्यक्रमांना या तलावापासून पाण्याचा भरपूर कार्यक्रमाला आपल्याला पाणी वापर मिळतो। स्थानिकांनी एक विचार केला की आपण दरवर्षी करतोच, प्रत्येक सोमवारी इथला गडावरचा सगळा स्थानिक जो आहे तो स्वच्छता करतो आणि गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत सगळीकडून कचरा जमत असतो। आज आम्ही सगळेजण स्थानिक मिळून गडावरचा जेवढा गाळ जो आहे हा दिवसभर काढण्याचा प्रयत्न करणार। जोपर्यंत गाळ पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला स्थानिक कुठेही जाणार नाही। किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ आहे असा प्राथमिक अंदाज आहे? तरी साधारणतः अजून एक 20 फूट खाली गाळ आहे। नेमक्या कोणकोणत्या संघटना आता या ठिकाणी काम करतात आपल्या? इथे तर आता स्थानिक बघायला मिळत आहेत आणि 2 शिवभक्त जे आहेत ते गड रणझुरंज शिलेदार जे आहेत त्याचे 2 जण आम्हाला इथे बघायला मिळत आहेत। बाकी तुम्हाला टोटली स्थानिक लोक तुम्हाला गडावरची बघायला मिळतील। 6 जूनला आता या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा निर्माण होतो। या राज्याभिषेक सोहळ्याच्या टायमाला या ठिकाणी पाण्याची प्रचंड अशी पाणी टंचाई उद्भवते, त्यामुळे या ठिकाणी आता कशा पद्धतीने हे केलं जाईल? दरवर्षी पाण्याची टंचाई 6 जून राज्याभिषेक असेल, पुण्यतिथी, अन्य कार्यक्रम गडावरती जेवढे होतात त्याला पाण्याची टंचाई येते। परंतु इथला जर गाळ सगळा संपूर्ण निघाला तर गडावरती मला तर वाटते की पुढच्या वर्षी पाण्याची टंचाई राहणार नाही, असं आम्हाला तरी स्थानिकांना इथल्या दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी आम्ही गडावर राहतो या अनुषंगाने आम्ही नक्की सांगू शकतो। तर हे होते चेतन दादा अवकिरकर आणि आपल्यासोबत आहेत गाईड संघटनेचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण चौकशी करू। काय सांगाल, आज आपलं काम बाजूला ठेवलेलं आहात आणि या ठिकाणी गडाची मोहीम आपण राबवत आहे। आमच्यासाठी शिवरायांचा इतिहास घरोघरी पोहोचवणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं काम आहे। आज पवित्र गंगासागरमध्ये आमचे संपूर्ण रायगड गाईड संघटना असतील, ताकवाली संघटना असेल, या ठिकाणी स्टॉलधारक संघटना असतील, या सर्व संघटना या पवित्र गंगासागराचा हा गाळ या ठिकाणी बाहेर काढला जातोय। आज आम्हाला या रंगामध्ये रंगून गेलेलो आम्ही या ठिकाणी। आम्हाला असं वाटतं की जणू काय आमच्यावरती जिम्मेदारी आलेली आहे। या रंगामध्ये आज संपूर्ण या ठिकाणी गाईड परिवार असतील, देशमुख साहेब असतील, चेतनजी अवकिरकर असतील, हे संपूर्ण या ठिकाणी आलेले शिवभक्त आज रंगून गेलेले त्या स्वच्छते मोहिमेमध्ये। आपल्यासोबत रघुवीर देशमुख देखील आहेत। काय सांगाल देशमुख साहेब, या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात या लोकांना पाठबळ देण्यासाठी, काय सांगाल? रायगडावरची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा रायगडावरची स्वच्छता असेल, रायगडावरती पिण्याचं पाणी किंवा स्वच्छता हे नेहमीच चर्चेत असलेले विषय असतात। इथे येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे की रायगड स्वच्छ ठेवला पाहिजे, रायगडावरती चांगला पाण्याचा पुरवठा मिळाला पाहिजे। हे सगळं कुणी करायचं ही शिवभक्तांनी नैतिक जबाबदारी घेतलेली आहे। खरं तर भारतीय पुरातत्व विभाग असेल किंवा विविध शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्यांची ही व्यवस्था पाहण्याची खरं तर जबाबदारी बघते, परंतु इथला स्थानिक शिवभक्त म्हणून जो आहे हे स्थानिकांचं कर्तव्य ह्या भावनेतून आज रायगडावरती उपस्थित असलेल्या जवळजवळ रायगडावरती छोटे उद्योग व्यवसाय करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत, ह्या जवळ 100वर महिला भगिनी इथे काम करतात। किल्ले रायगड गाईड संघटना जी आहे त्या दोन्ही गाईड संघटनांचे सदस्य या ठिकाणी करतात। आमच्या किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे काही सदस्य आहेत, ते देखील एक स्थानिक शिवभक्त। आम्ही नुसते शिवभक्त नाही तर आम्ही जन्माला जो आलोय तेच शिवभक्त म्हणून जन्माला आलो आणि त्याच्यामुळे आमचं हे कर्तव्य आहे। तर या ठिकाणी देशमुखांचं म्हणणं आहे की आमचं एक कर्तव्य आहे, या ठिकाणी रायगडावरती आम्ही जन्म घेतलाय आणि प्रत्येक शिवभक्ताचा एक हे म्हटलं जातं की बाबा ज्या मायभूमीमध्ये जन्माला आला तर ह्या छत्रपतींच्या हे प्रत्येक जण हा शिवभक्त आहे। आणि आपण आता महिलांशी देखील संवाद साधणार आहोत। चला तर मग बघूया या ठिकाणच्या ज्या महिला ताकवाल्या महिला संघटना आहेत
काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने काम सुरू आहे? जय शिवराय. मी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आहे. गेल्या 5 दिवसापासून मी या ठिकाणी आहे. खरंच मला सांगताना या महाराष्ट्राला अभिमान वाटतोय की या ठिकाणी जी सेवा बजावणारी जी गाईड मंडळी आहे, जे छोटी छोटी दुकान आहेत, कोण ताक विकतं, कोण पाणी बॉटल विकतं, पण आज या सर्वांनी आपले स्टॉल बंद ठेवले व तसेच गाईड संघटना सुद्धा त्या सगळ्या संघटनेने आपलं काम बंद ठेवून आज रोजी आपल्या रायगडाप्रतीचं जी कर्तव्य या महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असं कर्तव्य आज आपल्या रायगडवासियांच्या वतीनं या ठिकाणी बजावण्यात येतं. याचा मला सार्थ अभिमान वाटतो की आज गंगासागरामधला जवळजवळ 30 ते 40% गाळ निघाला या ठिकाणी आणि येणाऱ्या पुढच्या काळात सकल जेवढ्या महाराष्ट्रातील शिवभक्त येणार आहे त्यांच्यासाठी पिण्यायोग्य पाणी होणार आहे, ह्याचं समाधान आहे. तर या ठिकाणी महिला देखील आहेत आणि या महिला दर आठवड्याला आपलं काम करत असतात आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. या महिला आपलं काम ताक विकत असतात गडावरती, जे ताण भागवत असतात, या सगळ्या पाहता आपण त्या महिलांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल आज आपण काम आपले ताक व्यवसाय सोडून या ठिकाणी हे करताय? आम्ही रोज गडावरती ताकाचं आम्ही ताक संघटना आहे, स्टॉल संघटना आहे. आमचा गडावरती येऊन जाऊन ताकाचा व्यवसाय आहे. त्याची आम्ही आज सुट्टी करून गंगासागर तळावातला कचरा काढण्यासाठी आम्ही आज सुट्टी घेतली आहे. काय सांगाल तुम्ही? अध्यक्षबाई बोलले तेच करणार आहे. काय सांगाल नेमकं या गंगासागर तलावामध्ये नेमके किती टाके आहेत आतमध्ये? एवढं मोठे? गंगासागराच्या खालच्या बाजूला एक विहीर आणि एक पाण्याचं टाक आहे. हा, कशा पद्धतीने पाणी साठा इथे चांगला पुरतो आपला जो होतो तो? हो, तर यावर्षी जरा कामं चालू होती ना किल्ल्याची, हा. मुलं गंगासागरातलं पाणी आटलं यावर्षी. आणि 27 तारखेला या ठिकाणी 6 जूनला तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे आणि 27 जूनला तिथीप्रमाणे या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याची तयारी म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी देखील आणि या ठिकाणच्या संघटना ज्या आहेत या संघटनांनी देखील आपलं कंबर कसले आणि त्यांनी तलाव साफसफाई तसेच गड साफसफाईची मोहीम हाती घेतली. आणि आज पाहतोय आपण सकाळपासूनच या ठिकाणी महिला वर्ग असो किंवा पुरुष असो किंवा जे तरुण आहेत यांनी सगळ्यांनी या ठिकाणी गड साफसफाईची मोहीम घेतली आणि बहुतेक जवळपास 10 ते 15 फूट या ठिकाणचा गंगासागर तलावामधला गाळ उपसण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाण्याचा साठा होईल याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि दरवर्षी जो गडावरती जो पाण्याचा जो प्रश्न उद्भवतो हा कायमस्वरूपी मार्गी लावणं तितकंच महत्त्वाचं आहे. सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, किल्ले रायगड.